पवार यांच्यावर भाजप आमदार नाराज असल्याचं सध्या समजते। अमित शहांकडे तशी तक्रार केली गेलेली आहे। अजित पवार यांच्या कुरघोड्यांना रोखा असं सुद्धा साकडं अमित शहांकडे भाजप नेत्यांनी एकीकडे घातलेलं आहे। भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधकांना अजित पवार ताकद देत असल्याची तक्रार सुद्धा केली गेली आहे। काळजी करू नका, पक्षासाठीच काम करत रहा असा सल्ला त्यावर अमित शहांनी कार्यकर्त्यांना दिलाय। अमित शहा यांच्याकडे भाजपच्या नेत्यांनी तक्रार केलेली आहे अजितदादांची असं समजते। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, नेमके काय तक्रार करताना भाजप नेत्यांनी म्हटलेलं आहे? रिद्धी, अमित शहा खरं तर 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि या दरम्यान नांदेड येथे कार्यक्रम होता आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील अमित शहा यांनी साधला। या दरम्यान केलेले आपण महायुतीमध्ये आहोत, मात्र महायुतीतीलच आपले मित्र पक्ष असलेले अजित पवार हे आपल्यावर अन्याय करत असल्याची भावना जी आहे ती भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधकांना ताकद देत अजित पवार ताकद देत आहेत आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची कामं जी आहेत ती केली जात नाहीत। आपण महायुतीचं सरकार आहे, मित्र पक्ष आहे, मित्र पक्षातील नेत्यांना सांभाळून घ्यायचं आहे, काही चुकांवर पांघरून देखील घालायचं आहे ही बाब आम्हाला माहिती आहे। मात्र त्याच्या मोबदल्यात अजित पवारांच्या पक्षाचे जिल्हा तालुका स्तरावरील नेते पदाधिकारी आमच्याबरोबर कुरघोडी करणार असतील तर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची कोंडी करणार असतील तर ते किती काळ सहन करायचं, असं खरं तर व्यथा जी आहे ती अमित शहा यांच्याकडे सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी मांडली। मात्र ही संपूर्ण व्यथा जी आहे ती कार्यकर्त्यांची अमित शहाने ऐकून घेतली आणि त्यानंतर काल मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे अमित शहा आणि अजित पवार यांची बैठक झाली रात्री। त्यानंतर त्या बैठकीत खरं तर अमित शहा यांनी याची माहिती अजित पवार यांना दिली आणि त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना देखील आश्वस्त केलं अमित शहा यांनी काळजी करू नका, पक्षासाठी काम करत राहा। त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडी जी आहे ती सातत्याने वाढत आहे। मागे ज्यावेळी अमित शहा आले होते त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची तक्रार केली होती, पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची तक्रार केली। त्यामुळे महायुती सरकारमध्ये आहे मात्र कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं अजूनही मनोमिलन होत नाहीये, हे यावेळेस स्पष्ट होत आहे। जी निश्चित, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।